श्री स्वामी समर्थ. अथ श्री दुर्गा सप्तशती पाठ प्रारंभ. प्रार्थना. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्ये नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिद्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासे वंदनम कंठा टोपी समाला दंड कमंडलधर कंठयांकर त्रैगुणरे त्रिलोकीपालक विश्वविनायक भक्त वसल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमाम पाहिमाम पाहिमाम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगरना परत कैवल्य सदना ब्रह्मानंद यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुष लोकपाल सर्वेश अनंत ब्रह्मांडाधीश वेदवंता जगद्गुरु सुखधाम निवासी सर्व साक्षी करुणालय भक्तचंताराय अनंत रूपे नटलासी. तू अग्नि, तू पवन, तू आकाश, तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य, तू चुपे, तू विष्णू आणि शंकर, तू विधाता, तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देविता तूच समर्था निश्चय, जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागी आधीमध्ये अग्र कोटे नसे पाहता. असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा, वेदांताचे तर्क चाचरे, शास्त्रातही नावरे, विष्णू शंकर एक सरे, कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती, करू केवी आपली स्तुती, सहस्रमुखी निश्चिती, शिनला ख्याती वर्णिता, दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षणे दीनानाथा, दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना अनावी जी आपुल्या मना, कृपा समुद्री यामिना, आश्चर्य देजस देव, पापतापा आणि दैन्य सर्व जावो निरसोना, एह लोकी सोखे देवना परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावया पहिले तीर, तन्मान तर निसाचार प्राप्त ओ मजला ते, आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुलीना न बाधत तुझ्या कृपे, किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञात तिमिर निरसोन, ज्ञान हृदय प्रकटोपे, शांती मनी सदा वसो व्रताभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी, भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, व्रताभिषयांची नसो वासनाय मनाते, सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम, दुर्गम जो भव पंत, व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता, सत्य विजय सर्वदा, आप्तवर्गांच्या पोषण न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान, कृपा करुणी समर्था, असून या संसारात प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी, करता आणि करिता तूच एक स्वामीनाथा, माझी हठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अर्थ आकळावा. संकष्टाचा दूर हो, अस्तमान स्वातंत्र्याचा दीप्त हो सूर्यपूर्ण, काही सेवा दीन जीवा घडू दे, संतापाही देह माझा पडू दे, धर्माची या रक्षणी चित्त लागो, सत्कर्माचा जीवनी दीप जागो, शौर्य धैर्य वीर तेजास दावे, पाठा मागे पाठपुता स्वभावे, पाठी सोटी कोडी गे पडसाल, नम्रत मी येचुतो मंगलाल, लक्ष पाठ कितीही हो तन पाही चित्त, प्रसन्न चित्ते वर देई माते, निष्कर्म सिद्धी फळ जीवनाते, इति श्री अच्युत विरचतया मंगलाचरणे दिव्य कवचम. ओमस्य श्री चंडी कवचस्य ब्रह्म ऋषी अनुष्टुप छंदः, चामुंडा देवता अंगान्यास्तोक्त मात्र तो बीजम, दिग्धबंध देवस्तास्तत्वं श्री जगदंबा प्रीत्यर्थ, सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोग. ओम नमश्चंडिकाये. मार्कंडे उवाच. छंद अनुष्टुपः. अतिगुह्यतर्जे संसारी मानवा सर्वरक्षक, पितामह ते सांगावे अद्याप न दिले कुणा. ब्रह्म उवाच. ऐसे गुह्यतम विप्रा सर्व भूतपकारक, देवी कवच पुण्याचे ऐकावे ते महामुने. प्रथम शैलीपुत्री ती, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंद्रघंटा ती, कुष्मांडा चौथी असे, पंचम स्कंद माता ती, षष्ठ कात्यायनी असे, सातवी काल रात्री ती, महागौरी ती अष्टमा, नवमम सिद्धिदात्री ती, नवदुर्गा यशस्विनी. हे सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला, अग्नीत जळता कोणी शत्रूने खिळतारणी, विषम संकटा माझी भयारता शरणागता, न त्याचे होतसे किंवा अशुभरण संकटी, विपत्ती ना दिसे डोळा शोक दुःख भय नसे, ज्या भक्ता स्मृती देवीची पाळावे श्रेयस वर्धितो, देवेश्वरी तुझ्या नामी त्याची रक्षा सुनिश्चित, प्रेतारूढ तुझ्या मुंडा बरा ही महिषासना, ऐंदिवच समारूढा वैष्णवी गरुडासना, माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना, लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया, श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना, ब्राह्मी हंस समारूढा सर्वानभरण भूषिता, माता समस्त ऐशा या सर्व योग समन्वित, भूषणे शोभती त्यांना रत्न नाना सुशोभित, क्रोधयुक्ता समस्ता या रथी शोभती देवता, शंख चक्र गदा शक्ती हला निमुसला युधे, खेटक तोमर आणि परशु पाषाणखी, कुंत त्रिशूला आयुधे शारंगादी महानेते, दैत्यांच्या देहनाशाशी भक्ता अभय द्यावया, देवतांच्या हितासाठी देवी शस्त्रास्त्र धारिती, नमस्ते हे महारौद्र महाघोर पराक्रमे,
महाबले महात्साहे महाभय विनाशिनी पाहता भय शत्रुषे देवी गे मज रक्षतु पूर्वे सेंद्री रक्षाया अग्नेय अग्निदेवता वराही दक्षिण दिशे नैऋत्य खडगधारिणी वारुणी पश्चिम दिशे वायव्य मृगवाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्ये शूलधारिणी ऊर्ध्व ब्रह्माणे रक्षावी वैष्णवी अधवासिनी दस दिशा रक्षवैसी चामुंडा शववाहना पुढे पुढे जय रक्षा विजय रक्ष मागुनी अजिता वाम भागाशी दक्षिणे अपराजिता उद्योनिती शिखा रक्षो उमा रक्षतु मस्तका मालाधारी ललाटाशी भ्रुकुटीशी यशस्विनी त्रिनेत्राती भ्रूमध्रेशी यमघंटाती नासिका शंखिनी चक्षु मध्याशी काणाशी द्वारवासिनी कपोलकलिका रक्षो कर्णमुळांशी शांकरी सुगंध नासिका रक्षो उत्तराष्ट्राशी चर्चिका अधरा अमृतकला जीवेला ती सरस्वती दंता रक्षावी कौमारी कंठदेशाशी चंडिका घाटीशी चित्रघंटा ती महामाया ती टाळुशी अनुवटीशी कामाक्षी वाणीशी सर्वमंगला ग्रीवेशी भद्रकाली ती पृष्ठवंशा धनुर्धरी नीलग्रीवा बहिकंठा नलिका नलकुंभरी स्कंदाशी खडगिनी रक्षो बाहुशी वज्रधारिणी दोन्ही हाताशी दंडिनी रक्षो अंगुली अंबिका शुलेश्वरी नखा रक्षो कुक्षी रक्षो कुलेश्वरी स्तना रक्षो महादेवी मना शोक विनाशिनी हृदय ललिता देवी उदरा शूलधारिणी नाभिशी कामिनी रक्षो गुहे गुहेश्वरी तथा पूतना कालिका लिंगा गुदा महिषवाहिनी कटिभागा भगवंती टोंगळे विद्यवासिनी रक्षा विकाम पूर्णाती पोट ऋषी महाबला घोट्याशी नरसिंहाती पाद पृष्ठाशी तेजशी श्रीपादांगुली रक्षो तळवे तलवासिनी द्रष्ट कराली नखाशी केशाशी ऊर्ध्वकेशनी रोमकुपाशी कोबेरी त्वचा वागेश्वरी तथा रक्त मजा वसा मांस हाड मेदाशी पार्वती अंतराशी कालरात्री ती पुट्याशी मुक्तेश्वरी पद्मावती पद्मकोशा कफा चूडामणी तथा ज्वालामुखी नख तेजा अभेद्य सर्वसंधीशी ब्रह्माणी वीरे रक्षावे छाया छत्रेश्वरी तथा अहंकार मन बुद्धी रक्षा विधर्मधारिणी प्राणपान रक्षणासी समान ध्यान रक्षणा एक वज्र हस्ता देवी प्राण कल्याण शोभना रस रूप गंध शब्द स्पर्शाशी देवी योगिनी सत्वरज तमो गुण रक्षो नारायणी सदा रक्षो आयुषी वाराही रक्षो धर्माशी वैष्णवी यश कीर्ती लक्ष्मी विद्या रक्षो चक्रिणी ती धना इंद्राणी गोत्र रक्षावे पशुचंडिके महालक्ष्मी ती पुत्राशी रक्षो पत्नीशी भैरवी पंथाशी सुपता रक्षो मार्ग क्षेमकारी तथा राजद्वारी महालक्ष्मी विजया सर्वतः स्थिता रक्षाहीन असे स्थान कवचिनच बोलिलो रक्षावे त्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छा अंतरी ज्याच्या पाऊल टाकता कुठे कवचा स्मरणी जावे तेथे जाणे असेल की अर्थ लाभ मिळे तेथे सर्वेच्छा पूर्तीचा जय अभिष्ट वस्तू चिंतावी तेथे प्राप्ती सुनिश्चित परमेश्वर अतुल लाभे तो भूतलावरी निर्भय होतसे त्याला संग्रामी न पराजय त्रिलोक्या माझी तो पूज्य कवचाने सुरक्षित दुर्लभ देवतांशी जय देवी कवचे हे असे विकाल संधीच्या वेळी वाचावे भाव ठेवूनी देवी कला प्राप्त होती त्रिलोकीय पराजय आयुष्यत वर्षाची अपमृत्यू कदा नव्हे नाशती व्याधी साऱ्या माता कोडा आणि मृगी स्थावर जंगमाणी कृत्रिम विषनाशती अविजारिक जे काही मंत्र तंत्र भूमितळी भूचर खेचर आणि नाशती जलदेवता कुलदेवी जन्मदेवी मला डाकिनी शाकिनी अंतरिक्ष चरा घोरा डाकिनी ज्या महावला ग्रहभूत पिशाचे जे यश गंधर्व राक्षस ब्रह्मराक्षस वेताळ कुष्मांड भैरवादिकी कवच हृदयी ज्याच्या पावल तापळती तया होतसे मान्य राजासी सते जयशवान तो यश वाडे तयाचे या कीर्ती मंडळीत भूतळी जपो सप्तशती चंडी पहिले कवच वाचुनी हे वन पर्वतारण्य भूतलावर जोवरी संतती नांदते त्याचा पुत्र पौत्रादी तोवरी देहांती परमस्थान माया कृपा बळे सुरदुर्लभ जे नित्य भक्ता ते साध्य होतसे पावे तो दिव्य रूपाशी भोगी सौख्य शिवासवे ओम श्री देवी कवच कुलदेवता चरणार्पणमस्तु अर्गला स्तोत्रम ओम अस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णु ऋषी अनुष्टुप छंद श्री महालक्ष्मीर्देवता श्री जगदंबा प्रीत्यर्थ सप्तशती पाठांगितलेन जपे विनियोग ओम नमः चंडिकाय मार्कंडे उवाच ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सदा नमोस्तुते जय त्वं देवी चामुंडे जय भूतार्थिहारिणी जय सर्वगते देवी काल रात्री नमस्तुते मधु कैटभहंती विधात्र वरदे नमः रूप जय यश देहि नाश विषड विकारे हे महिषासुरहंती हे भक्तासी सुख दे नमो रूप जय यश देहि नाश विषड विकारे हे रक्त बीज वदे देवी चंड मुंड विनाशनी रूप जय यश देहि नाश विषड विकारे हे शुंभ निशुंभ धूम्राक्षमर्दिनी देवी विक्रमा रूप जय यश देहि नाश विषड विकार हे पद्मपाद वंदिता हे सर्व सौभाग्यदायिनी रूप जय यश देहि नाश विषड विकार हे
अचिंत रूपचरिते सर्व शत्रु विनाशिनी रूप जये यश देही नाशवी षडविकार हे निष्पापकारिणे चंडी वंदिते भक्तीने तुला रूप जये यश देही नाशवी षडविकार हे भक्तीने स्तोत्र जे गाती चंडिके व्याधिनाशिनी रूप जये यश देही नाशवी षडविकार हे चंडिके जे तुला नित्य पूजती भक्तीने जन रूप जये यश देही नाशवी षडविकार हे द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महासुख रूप जये यश देही नाशवी षडविकार हे द्वेषी नाशुत जे माझे मज लाभो महाबल रूप जये यश देही नाशवी षडविकार हे देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तमा रूप जये यश देही नाशवी षडविकार हे दैव देत्त शिरोरत्न घासती चरणावरी रूप जये यश देही नाशवी षडविकार हे विद्यावंत यशस्वंत लक्ष्मीवंत असोजन रूप जये यश देही नाशवी षडविकार हे प्रचंड दैत्य दर्पगणे चंडिके शरणागता रूप जये यश देही नाशवी षडविकार हे चतुर्भुज चतुर्मुखे संस्तुते परमेश्वरी रूप जये यश देही नाशवी षडविकार हे विष्णू करी नित्य स्तोत्रा भक्तीने देवी अंबिके रूप जये यश देही नाशवी षडविकार हे हिमाचल सुतानाथ गातसे परमेश्वरी रूप जये यश देही नाशवी षडविकार हे इंद्राणीपती सद्भावे पूजिते परमेश्वरी रूप जये यश देही नाशवी षडविकार हे प्रचंड भुजदंडाचे होत निर्गो दानव रूप जये यश देही नाशवी षडविकार हे श्री अंबिके भक्तासी देशी आनंद तोळ तू रूप जये यश देही नाशवी षडविकार हे मनासारखी पत्नी संसार सिंधू तारिणी मनोहर लावाविती कुलवाण सहचरी हे स्तोत्र आदि वाचोनी वाचा सप्तशती पुढे जप संख्या फल लाभे सवे प्रचुर संपदा श्री देव्यार्गला स्तोत्रम कुलदेवताचरणार्पणमस्तु अथ कीलक स्तोत्रम ओम अस्य श्री कीलक मंत्रस्य शिव ऋषि अनुष्टुप छंदः श्री महासरस्वती देवता श्री जगदंबा प्रीत्यर्थ सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोग ओम नमः चंडिकाय मार्कंडे उवाच ओम विशुद्ध ज्ञानदेहाय त्रिवेद दिव्यलोचना श्रेयप्राप्तिनिमित्ताय नमो सोमार्धधारिणे अभिकीलका सवे हे महासहस्र कळे पुरे मंत्रसिद्धितयासाठी कल्याण प्राप्ती साधका उच्चाटनादी सिद्धीसी दुर्लभ वस्तू लाभण्या सप्तशती स्तोत्र ऐसे देवी सिद्ध्यर्थ देतसे न मंत्र न औषध तंत्र नको साधनानकी जपा विन फळा येती सर्व उच्चाटनादी सिद्धी अन्यंत्र मंत्राने सोर सप्तशती तया उत्तर लोक शंकेसी दे भगवान शंकर सप्तशती स्तोत्र ऐसे कवची जपता पुरे समाप्ती नसे तत्पुण्या गुप्त ठेवी महेश्वर कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुणी सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्या गुणे देवी सर्व वाहुणी प्रसाद सेवेन तिचा कीलक नाम या कर्मा शिव प्रोक्त सुमंत्र हे ऐसे कीलक साधुनी वाचे सप्तशती सदा पार्षद तो देवीचा सिद्ध गंधर्व होत असे संसारी भयना कोठे सर्वत्र फिरती मही अपमृत्यू चुके त्याचा मोक्ष त्याला मरोनिया किलिक निष्किलीने हे जाणूनी पाठ हा बरा दोष न राहती कोणी फळ सप्तशती तया सोपे गदाई स्त्रियामध्ये हा तो संतोष देवीचा हितकारी स्तोत्र ऐसे करा पाठ निरंतर मंद स्वरे स्वल्प प्राप्ती पूर्णता उच्च गायनी उच्च स्वरे करावा हा पाठ सप्तशती सदा ऐश्वर्य जिची पावे सौभाग्य रोगे संपदा शत्रुहानी मोक्ष सिद्धी तिला का बुलती जन श्रीदेव्य किलक स्तोत्रम कुलदेवता चरणार्पणमस्तु रात्री सुक्त ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामायास्तवी अशी ब्रह्म उवाच तू स्वहा तू स्वदा देवी व षटकार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदू रूप अर्धमात्र अणुच्चार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तूच विश्वासी तूच उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांतिक रास सृजना उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये सहा रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा ही महादेवी महासुरी प्रकृती तुझ सर्वांची गुणत्रय विभावणी काल रात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी री तू तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडगधारिणी शूलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्रिणी तथा शाप शरधरे देवी भूषंडी परिघायुधा सौम्य सौम्य तरा माझी तू सौम्य अतिसुंदर परापरा होणी थोर तू एक परमेश्वरी सत्या सत्यात जी शक्ती ती तूच सर्वरूपिणी सर्व शक्तीस्तव याशी स्तोत्र होईल थोडके सृष्टी पालक संहारता निद्रा दिन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूजी माय तू शंकर प्रलयाधीश तूच आधार त्या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा ही योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती करावे मोहिती असी दोदंश मधुकैटबा जगदीश्वर श्री विष्णू जागे देवी सत्वर उपज बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे रात्री सुक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री दुर्गाय नमः अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला
देवीचा महिमा कैशीमध्ये कैटभनाशतो सुरत समाधी वैश्या तो मेधा ऋषी सांगतो विनियोग ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद नंदा शक्ती रक्तदंतिका बीज अग्निस्तत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली कृत्यर्थ प्रथम चरित्र जपे विनियोग ध्यान खडगा चक्र गदानी चाप परिगा शूलभूषंडी शिरा शंखाधारण जी करी त्रिनयन सर्वांगभूषाधरा नीलासारखी कांतीपाद दशका सेवे महाकालिका नाशाय मधु कैटभास्तवी विधी निद्रा जगन्नायका ओम नमश्चंडिकाये ओम ऐं मार्कंडे उवाच सूर्यतनय सावर्णी म्हणून बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तार ऐक सांगतो कृपावंत महामाया तेने मन्मंत राधिप सावर्णी सूर्यपुत्राचा ऐक्य वृत्तांत तो शुभ पूर्वी सारोशी समाजी चैत्र वंशीय भूपती सुरत नाम महाराजा समस्त क्षिती मंडळा पुत्रा समान तो राजा प्रजापालन तत्पर कौला विध्वंसी वैरांनी द्यावा त्यावर बोलिला दंडनीती सुरतांची घोर संग्राम तो करी कौला विध्वंसी जे त्यांनी तरी सुरत जिंकिला रण सोडीने तो आला सांभाळी पुरे आपुले जिंकिले तेही वैरांनी भूपती क्षीण झाला अमात्य बली दुष्टात्मा भूप दुर्बल पाहुनी सेनाबली लुटुनी या राजधानीशी जिंकती शिकारीच्या मिशे राजा होऊनी अश्वस्वारतो दुर्दैव पूप आहे जातसे घोर काननी आश्रम मेधा मुनीचा हिंस्र कही विसावले शोभनीय शिष्यवृंदे राण सुंदर पाहितो तेथे सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी काननी विचरे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ता ज्यांची या जवळी दृष्ट ते भृत्यपीडक छळता जनवृंदाशी कोण वारील त्या खळा माझा हाती शूर पुष्टी काय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयांची या मोजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते सुरत चिंता वाहुनी दुःखी स्वगत त्यावना मेधा आश्रमी पाहे आला वैश्य कोणीतरी कोण तू कोठून आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया सप्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणनी विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करुणी नृपा निर्मल चित्त राजाशी वैश्य गदगद झाला मोकळे करुणी चित्त हदगत त्याशी बोलिला वैश्य उवाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिका कुळी स्त्री पुत्र दुर्जन माझे कडले माझ बाहेरी धन नारी पुत्र हिना आता कोण कुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना दुखी स्तमी वना आलो ग्रह वृत्तांत ना कळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्याची दुःख दही निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजोवाच स्त्री पुत्र धन जे वनवासासी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैशुवाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नावरे हे करावं काय न सुचे पितृस्नेह नसे पुत्राधने चुछळती मज पती प्रेम न पत्नीशी आत्मीय वैरी झाले काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊन हृदय दुःख भोगतो न कळे ममता कैशी जळली चित्ती माझी या पाषाण हृदय आपताना बोले मी करू कसे मार्कंडे उवाच मेधा मुनीच्या सेवेची आले जुळूनी सर्व ते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्य तो विनय नीतीने भावे आदरा बैसला पुढे वैश्य राजी करी काही वार्तालाप तया स्थळी राजोवाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाशी माझी या मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहुमज सर्वांगी ममता माझ्या गत राजाची यास्तव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे इथे स्वजन त्यक्त राहुनी ममता याची ना तुटे दोघेही सारखो झालो आलो मुनी तुम्हा पडे ममता दोष एकताजी कळून झोंबली आम्हा सज्ञान असून आम्ही न करले घडलो कसे विवकेही ना की आम्ही मूळ झालो आता पुरे ऋषुर्वाच भाग्यवंत समजताशी कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणारचे भिन्न भिन्न विषयांची सवय अशी जनांतरी दिवा रात्री कोणी भोगी विवेक नर त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव पशु पक्षी मृग तैसे भोगती विषया नर नर नारी परी सौख्य भोगती पशु पक्षी ही स्वयशोधा तृषायाशी परी मोहित चित्त हे वीरांशी उदन देती कळूनी मोह हा असा आम्हा प्राप्त जे काही भोगया दीर्घकाल ते मानव इच्छिती पुत्रा पशु पक्षी ही इच्छिती नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे योग निद्रा महामाया तिची बळ सर्व हे जी माया स्त्री जगता सेविता पाऊले तिची भक्ता शिवर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देतसे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया पराविद्या अतर्केही जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी राजोवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आम्हा जगेती जन्मली कोटे कैसे चारित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर
तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मन ऋषीर्वाच जगदरूपी नित्यरूपाती देवी विश्वव्यापक देव कार्य सिद्ध व्हाया अजन्मा जन्म घेतसे अरूपा धोरुणी रूपा उत्पन्न लोकी होतसे कल्पांती निजला होता श्री विष्णू शेषासनी कर्णमळातून त्याच्या मधु कैटभ जन्मले ब्रह्मासी धावले काया ब्रह्मा मानी महाभय विष्णू नेत्री योग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे अधीश्वरी जी विश्वाशी धारण करी विश्व हे संसार पाळूनी सारा घडी मोडी क्षणामध्ये तेज स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावया नाही तुलनेशी कुणी तुझे आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुणी जाग आणावया त्याला योग निद्रे स्तोस्तवी होम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया सवी अशी ब्रह्मवाच तू स्वाहा तू स्वधा देवी वषटकार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदुरूप अर्धमात्रा अनुच्चारे तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तूच विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्रासशी जना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये सहारूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा ही महादेवी महासुरी प्रकृती तुझ सर्वांची गुणत्रय विभावणी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी री तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांतिक तू क्षमा खडकधारिणी श्रीनी गदिनी गोरा शंकिनी चक्रिणी तथा शाप शरधरी देवी भूषंडी परिगायुधा सौम्य सौम्य स्तरा माझी तू सौम्य अतिसुंदर परापराहुणी थोर तू एक परमेश्वरी सत्य सत्य जी शक्ती ती तूच सर्वरूपिणी सर्व शक्तीस्तवयाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टी पालक संहारता निद्रा दिन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूची माये तू शंकर प्रलयाधीश तूच आदर त्याशिवा सर्वादारे तुझ्या स्तोत्र नसून योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्व ते प्रशंसती करावे मोहिते यासी दुर्दंश मधुकैटबा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपज बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे ऋषीर्वाच तमाधिष्ठात्री देवी स्तविली ते दवाशी नेत्रनासिका हृदय बाहुश्री वक्ष विष्णूचे निघाली त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख झाली एक कारणावे जलामध्ये शेषाच्या शयनातून योग निद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन मधुकैटभ दुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता आला श्री विष्णू तो अनावर क्रोधा रक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिती उठोनी विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला 5,000 वर्ष ते युद्धात रंगती उन्मत झाले युद्धे महामाया विमोहित दैत्य म्हणती विष्णूशी वर माग मनोस्मित श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्राण व्हा जणी द्यावावरी तुका हा दुसरा न लगे मज ऋषीर्वाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी वाहती म्हणती विष्णूशी आम्हा वदा वेजलना जिथे ऋषीर्वाच तथास्तु म्हणून तेव्हा शंख चक्र गदाधर जांगेवरी ठेवून या दोघांचे शिर घे हरी ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी ऐक्य महात्म्य देवीचे वर्णी तुम्ही पुन्हा तुला ऐम ओम श्री अच्युत विरचित प्राकृत भावतर टीकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरी देवी महात्म्ये प्रथमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय दुसरा एकत्र तेज देवांचे उद्भव त्यात देवीचा महिषासुर सेनेशी करी निष्प्राण तोरणी विनियोग ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषी श्री महालक्ष्मी देवता उष्णिक छंद शाकंबरी शक्ती दुर्गा बीजम वायुस्तत्व यजुर्वेद स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थ दुर्गा चरित्र जपे विनियोग ध्यान ओम शोभे अक्षगदानी शक्ती परशु घंटा धनुष्कुंडिका शोभे अंबुज खडग शंख सुरभी अष्टादशी हस्तका शूलापाश सुदर्शना दधी तसे हाती प्रसन्ना सेवी महिषासुरपहरिणी श्री लक्ष्मी पद्मासना ओम ह्रीं ऋषीर्वाच दैवदैत्यामध्ये पूर्वी शताब्द रण झाले महिषासुर दैत्येंद्र देवाचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्यांनी देव सैन्यास जिंकिले महिषासुर स्वर्गाचा इंद्र होऊनी बैसला पराजित देवता गेल्या ब्रह्माचं करुणी पुढे शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदेती सूर्यचंद्र अग्निवायू यमेंद्र वरुणादिका महिषासुर गांजुनी स्वय झाला आधीश्वर स्वर्गीची देवभूमीसी फिरती ही नदीनते मानवापरी पृथ्वीशी भूगती दुःख यातना दैत्यांचे व्रत सांगुनी झाले शरणागत नाशाय दैत्य ऐसा तो सांगाय साधन शक्य ते देवता पिडल्या वारी एकता शिव विष्णू ते क्रोधा रक्त क्षणी झाले भ्रुकुटी ताटल्या बहु चक्रपाणी महाकोपी तेज वाहे मुखातोनी ब्रह्मा आणि शिवाचेही तेज त्यात समावले इंद्रादी अन्य देवांचे तेज पाहुनी उद्भव एकत्र झाले सारे प्रताकार उज्ज्वल प्रज्वलित महातेज व्यापल्या सर्वही दिशा देवता पाहती नेत्री तेजाशी तुलना नसे तेजातून निघेणारी प्रकाश पडला तिचा व्यापले ते लोकांशी शिव तेजेजीचे मुख यमराजाची या तेजे केस डोईस वाढले महतेज श्री विष्णूचे भुजा उत्पन्न तयातुनी चंद्र तेजेत स्तन दोन्ही इंद्र तेजातुनी कटी वरुणापासून जंगा नितंब तेज पृथ्वीचे पद ते ब्रह्म तेजाने सूर्य तेजात आगळ्या
करांगळ्या वस्तू तेजे कुबेराची या नासिका प्रजापतीची या तेजे वाढले दात देवीचे अग्नि तेजातले नेत्र संध्याचे भ्रुकुटी तिची कान वायूतून आले मिळाले तेज ते त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले एक शूला देला प्रेमे पिनाकधर शंकरे एक चक्र हरिदेई आदरे अंबिके प्रती वरुण शंख देता हे शक्तीचे दान अग्नी दे दिला धनुष्य वायूने बाते दोन शरांसवे ऐरावताचा घंटा वज्रातून दिले सहस्रनेते देवीशी भाग्यशाली पुरंदरे यमाने दिला दंड वरुण पाश देवीशी प्रजापती अक्षमाला ब्रह्मा तो दे कमंडलो रोमरोमी महातेजे सूर्य देई भवानीशी प्रदीप्त डाल काळाने तलवार दिली तिला शिरसिंधू हार वस्त्रे दे कुंडल चुंडामणी देईकडे अर्धचंद्र दे केयूर भाऊशी नुपुरे दोन्ही पायाशी गळ्याशी सरी साजरी मुद्द्या बनल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यामध्ये निर्मल भरसा देई विश्वकर्मा सहर्षतो अस्त्र अभेद्य कवच देवीशी दान देत असे कमलमाला वक्षाशी सर्वदा फुलयशी जे सागर देवीशी देई पद्म पुष्पकरामध्ये हिमाचल दे स्वारीशी सिंह वैसवयास्तव नाना रत्नमणी देई मुदू पात्र कुबेर दे पृथ्वीधरता महानागशेष दे नागहार तो अन्यान्न देवता देती अस्त्र शस्त्रादिभूषणे ऐशी सन्मानिले देवी अन्यान्न देवतांनीही उच्च स्वरे अट्टाहासती करी थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी आकाशी शब्द उठला भरले नभ त्या गुणे गगनी नाद मावेना नभ ही सान वाटले विश्व घाबरले सारे सिंधूशी कंप झाला कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती भवानी सिंहवाहिनी देवता जय गर्जती भक्तिभावे महर्षिनी नम्रत्वे स्तोत्र मांडले त्रिलोकाशब्द पाहुनी उठले सज्ज दैत्य ते सुसज्जित दैत्य सेना सामोरी धावला त्वरे महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय झाले सिंहनाद जिथे झाला धावला देते त्या स्थळी त्रिलोकी भरले ते जयशी देवी दिसे तया पृथ्वीशी दाबुनी देवी आकाशी झळके शिर व्याकुळ सप्त पातळ धनुष्य दोरी वाजता सहस्रभुज दंडाची देवी दाही दिशा दिसे प्रारंभ झाला युद्ध दैत्य देवीची या तिथे अस्त्रशस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशाल्या महिषासुर सैनेचा चिक्षुर तो अधिपती करी शस्त्रास वर्ष तो चामर सैनिका सवे 60 सहस्र रथींचा उदग्र स्वामी तो लढे 1 कोटी रथींचा तो स्वामी लढे महाऊन तीक्ष्ण रोमी असिलोमा 5 कोट रथीं सवे रती 60 लक्ष सवे स्वामी बाष्कल तो लढे गजाश्वी 1 कोटी ते घेऊन परिवारित 5 अरब रतींचा बिडाल स्वामी तो लढे सहस्रोते महादैत्य ससैन्य वाहनातुनी वाहने सहस्र कोटी महिषासुर त्या सवे ससैन्य करी युद्धाशी हत्ती रथ हयातुनी तोमर बिंदीपाल शक्ती करसा खडग मुसळ पट्टीशाजी अस्त्रशस्त्रा प्रहार करती खळ वदय देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर घेरली देवी दैत्यांनी चालले युद्ध तुंबळ उठले दैत्य ते काही देवीशी शक्ती आणती फेकती पाश ते काही मारती खडग कोणी ते उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गा देवी समारण्या वृदावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र तोडीती थोडी ही धकले नाही मूक म्लान नसे जरा शस्त्रास्त्र मारी दैत्यांशी स्तविती ऋषी देवता वाहन सिंह देवीचे वनवात जसा अडरानात असुरा मारी विचरे भय सोडूनी निश्वास सोडता देवी सहस्र गणत तक्षणी सहस्र होऊनी दैत्या शस्त्रास मारती रणी परचा बिंदीपालाने खडक पट्टीशी घेऊनी सामना घेती दैत्यांचा शूरवीर विलक्षण निर्भय देवीचे नेते वधुनी असुराजना नगारे शंख आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने खडगाने असुरावधी देवीशी हर्षावया ते मृदग टोकती गण भयंकर घंटा नादे मूर्छित मारले किती शतावधी महादैत्य वधी देवी महाबला ओढले बांधुनी पाशे मारुनी तलवारती करीत विदा असुरांशी गदा गाव कुणावई लागले मुसकोना ओकती रक्त ते खळ शुलाने फाटली छाती शव लोळे भूमीवरी बाणवर्षा करी देवी झाकले सर्व अंबर तुडल्या कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी छिन्न भिन्न पूजा झाल्या कुणाची मान खंडली देवी पिडक दैत्यांची गत प्रणकलेवर मधुनी तुटले कोणी जंगागाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा देते कोणी असा वीर धडची राहिले जरी तो शस्त्र घेऊन धावे देवी शुद्ध खेळण्या तुटले देह दैत्यांचे कंबंत वाद्य ऐकुनी नाचती रणंगणी ते ताल सुर धरुणिया खडगर शक्तिवृष्टी हाती असंख्य दृढ धावती देवीशी म्हणती थांब उन्मत शस्त्र फेकती रथ हत्ती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीशी चालल्या नुरली जागा रक्ताचे पाट चालले अरण्या जळतो अग्नी दैत्य सेनात शिरणी क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली इंद्र जळते तैसे दैत्य गेले मरुणी ते लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर हलवी सिंह गर्जना घोर तो करी व्याकुळ प्राण दैत्यांचे ऐसेच बदले किती देवीचे गण ते लढती वदती दैत्य सैनिका संतुष्ट देव आकाशी आनंदे वर्षती फुले होम श्री अच्युतवीराच्या त्या प्राकृत भाव टिकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य द्वितीय अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 3 सेनापती सभे मेले दैत्य सैनिक सर्व ते महिषासुर बदला धन्य दुर्गा महाबली
ओम कांती सूर्य सहस्त्र रक्त वसना कंठी शिरोमालिका रक्तलिप्त पयोधरा जपी वटी विद्या अभितीवरा मुद्रा तीन करी त्रिनेत्र वदना बाळावरी चंद्रमा शोभे डोळे धरून रत्नमुकुटा देवी नमो पायमाम. ओम ऋषुर्वाच नाश पाहुणे देत त्यांचा चिक्षुर दैत्य क्रब्धतो धावून आला पुढती वदया देवी अंबिका संग्रामी देवीवरती सोडी दैत्य असे शर मेरूच्या शिखरी जैसा चल वर्षाव होत असे देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले जे त्यांचे सारथी अश्वगणायसी विदारले धनुष्य ध्वजा तोडणी बाणे बिंदुनी त्या कळा कायाळा अंग प्रत्यंगी केला सेनापती त्वरे ढाल तलवार हाती तेव्हा घेऊन धावला धनुष्य रथ अश्वाशी मुकला सारथी सेवका तलवार मारली बाळी सिंहाशी घावतो करी भुजा बामजी देवीची प्रार साधला तिथे बाऊशी लागता तुटली दैत्यांची तलवार ती सकृद रक्त नेत्राने शूल घेऊन धावला भद्रकालीशी माराया फेकला नभमंडळी सूर्यासम प्रभा ज्याची चालला तेजवान तो देवीने शूल फेकून तोडला शूल सत्वरी चिक्षुर मारला वेगेगत प्राण पडे खळ आला चामर धावून देवी पीडक दुर्जन हातीवरी तो बैसुनी शक्तीने मारी देवीशी देवी महाबली ऐसी हुंकार करतात वरे शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या तत्क्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारिती बाणने देवीने तोही खंडोने टाकला त्वरे हातीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडून या बाह्ययुद्ध सुरू झाले दोघेही बळ लाविती दोघेही हातीवरून आले तेव्हा महितळी भयंकर प्रहाराने मार देती परस्परा नवातून उडी घेता सिंहाने शिर तोडले सामर देते तत्काळ गत प्राण पडे भूमी शिला वृक्षादी माराने उद्धग्र दैत्य तो असा देवीच्या हातोनी मेला चपेट आणि कराल तो गदेने उद्भत मेला बाणाने ताम्र अंधक बाष्कल बिंदीपालाने मारी देवी तत्क्षणी त्रिनेत्रिने त्रिशूलाने उग्रासे मारला त्वरे उग्र वीर्य महाऊन दैत्य तेही विदारले बिडाल तलवारीने धडापासून तोडला दुर्धर दुर्मुख दैत्या बाणाने नाश झाला सिंहासंहारात ऐशी रेड्याचे रूप घे खळ महिषासुर देत आपदेवी जगण त्रासले हुंदाडा देत कुणाशी खुरांनी मार देत असे पुष्ट शिंगे कुणा मारी वेगाने मरती कुणी सिंहनाद कुणी मिले निश्वास वायुने कुणी धरायाशी किती झाले देवीचे गण त्या क्षणी सिंहाशी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबे प्रति तेव्हा अंतरी क्रोध दाटला महिषासुर द्वेषाने पर्वत उचलित वरे शिंगाने फेकोनी भूमी गर्जना करी घोरतो वेगाने त्याची या पृथ्वी कंप पावे क्षणक्षणा पुच्छाने उठती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी शिंगाच्या हालचालीने नाशती मेघमालिका श्वासाच्या वायुगतीने पर्वत पुढती भूमी सकृद महादैत्याशी पाहता चंडी कोपली वधात उठली तेव्हा क्रोध आला अनावर बांधला दैत्य पाषाण रडनिबद्ध तया गुणे रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धारी सिंह होऊन धावे तो वार आला शिरावरी क्षणात दिनरतो झाला खडग हाती असा दिसे ढाल तलवार देवी ती घेऊन घाव घालित सोडी तो मानवी रूपात झाला गज भयानक सिंहाशी ओढी देवीच्या सुंड त्याचा महाबली खडगाने अंबिका तोडी झाला गज व्याकुळ देते रेडा पुन्हा जरा त्रिलोक त्रास देत असे चराचर त्रस्त झाले घाबरे ते फिरती जना तुर्बी पिऊनी आंबा अमृतोन्माद पावली रक्तनेत्री हसे तेव्हा जगन माता महाबली बलन्मत दैत्य गरजे शिंग मारुनी पर्वता पर्वत फेकी आकाशी पडावे अंबिकेवरी देवीने बाण सोडून केले चूर्ण महाचल रक्तोष्टती सुदासी विवाच शौर्य प्रकंपित देवी वाच तुझा विक्रम पाहू दे जोवरी मी पिते सुद्धा पडता तू प्राणहीन गर्जतील सुरेश्वर ऋषिर्वाच ऐसे बोलणी ती देवी दावी पायामध्ये खळ कंठाशी लोक्षणे त्याच्या सुला घात करीत असे रेड्याचे मुख फोडून बाहेर येत असे नर देवीने निज शक्तीने येता अर्धा निरोधीला तरी तो धावला जेव्हा तलवार धरी करी मस्तक तोडी दैत्यांचे महिषासुर मर्दिनी हाहाकार रणी झाला दैत्य सेना पळे भय समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती देवता महर्षी दिव्य दुर्गा स्तवन मांडती यश गंधर्वते गाती कृत्य नृत्य अप्सरा श्री अच्युत विराजताय प्राकृत भावदृटिकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे तृतीय अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 4 इंद्रादी देवताद्वारा दुर्गाचंडी महाबली देवीचे मांडले स्तोत्र ती देवता वरदान दे ध्यान ओम कालाव्रजी कटाक्षे अरिकुल भयदा चंद्रभाळी जियेशी शंका चक्रा कृपाणा त्रिशूल करधरा धारी नेत्रत्रयाशी सिंहस्कंदाधिरूढा त्रिभुवन अखिला पूर्ण तेज करिजे घ्यावी दुर्गा जयाका सूरमुनी भवती सेविती सिद्धीशिजे ओम ऋषिर्वाच दुर्गा महान महिषासुर दैत्य मारी शक्रादी देव नमनालीन होती वारी लावण्य अंग फुलती यश सौख्यदाने देवी ती स्तोत्र करती सूर नम्रतेने जी विश्वव्यापक सदा जगदात्मशक्ती ते देव स्वर्ग भुवनी जी या विभूती जी पूजनीय ऋषी देव जगजनाला होती येस नमिता हितदा आम्हाला थावा प्रभावन जीचा भगवान अनंता ब्रह्मा शिवान वदवे नित स्तोत्र गाता
ती चंडिका खिल जगतपती पालनाचा, वाहो विचार शुभ मंगल भावनांचा, जी पुण्यवंत सदनांतरी भाग्यलक्ष्मी, पापा अभाग्य सहदा सद्बुद्धी उर्मी, श्रद्धा महान कुलीनांतरी लाजयशी, पाळी जगास नमितो तिची आपदाशी, ना वर्णये तो धिय रूप अचिंत ऐसे, ते शौर्य जे असुरनाशक थोर जैसे, जी देव दैत्य समरी सकळात शूर, चारित्र्य अद्भवू कसे स्तवू मी अपार, तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ, नेने हरिहर तुला नच दोष धूळ, आधार तूच सकल जगदंश भूता, अव्यक्त तूच परमा प्रकृती समस्ता, स्वहा स्वरूप तुझी यत बनाम घोषे, यज्ञात होती सूर तृप्त त्वदीय श्वासे, श्राद्धात तृप्ती पित्रात तव कारणाने, तेने स्वदा जन तुला म्हणतात माने, जो मोक्ष साधन अचिंत महाव्रताचे, तत्वज्ञ संयमी जना बहुमोल ज्याचे, अभ्यासती मुनी जया निगमापताला, विद्या परा तूच अन्य तुझ्या रूपाला, तू शब्द रघु यजू आणि सुसाम छंदा, ऐश्वर षटत्रय श्रुती धनधान्य मुद्रा, तू भूमी आणि कृषीशास्त्र कृषी कयाती, पीडा न बारक अशी तूच भाग्यमूर्ती, शास्त्रज्ञ होती तूच ते दृढ शक्ती मेधा, नौका त्वदीय बळतारी प्रपंच बाधा, तू कैट बहारी हृदय वत्स छिन्न, गौरी तुझा शिव करी अति थोरमान, ईश उत्साहा सामला शशी पूर्ण बिंबा, लावण्य कांती कनका सुकुमारी अंबा, पाहुनी क्रोध चढला महिषासुरासी, केला प्रहार नवला अवमात ऐशी, चंद्राराणी भ्रुकोटी गृब्धतया भयान, ज्या पाहता महिष तो नच सोडी प्राण, बियेल काल ही जया बघता मुकाला, पाहून ते नच विनाश तरी खळाला, संतुष्ट तू तर जगाहित लाभ होतो, क्रोधे तुझ्या अमित वंश विनाश होतो, प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनाशी, त्वा मारिले सकळा महिषासुरासी, तू प्रसन्न तरी या जगी मान त्यांचा, लाभे यशस्वीश्वर उज्ज्वल धर्म त्यांचा, स्त्रीपुत्र सेवक तया मिळतात योग्य, धन्यत्व पावती जगी मिळवणी श्रेय, धर्मानुसार सुकृती करती सुकर्म, ते भोगती तव कृपायुक्त स्वर्गधाम, तू एक निशित मनोरथ पूर्ण करती, त्रैलोकी कर्म फळ लाभ तुझे निहोती, नामे तुझ्या भय हरे भव पीडितांचे, तू बुद्धी तेज जगती हित इच्छुकांचे, दारिद्र्य दुःख भय हारिणी एक तुझी, सर्वकारिणी विद्रावली ते तुझीची, पावत सौख्य जन या शुभकामनेने, तू मारिशी खळ जनारणी शूरतेने, तू नरग कामी भवसागरी मुक्त व्हाया, दैत्य जनावदसी तू सदैरणाया, त्व दृष्टीपात जरी जाळिले विश्वसारे, सहारिशी असुर तू तरी शस्त्रभारे, स्पर्शे पवित्र रिपू होऊनी उधरावा, हा भाव तो तव मनात इथे असावा, पाहुनी खडग त्रिशूलाची महान दीप्ती, अंधत्व येन असुरा बल कोण नेत्री, चंद्राने तव सुदर्शन जास होते, अंधत्व येईल तयास कसे तरी ते, दुष्टा पराभूत करी तव देवीशील, लावण्य कांती तव चिद्रूपते अतुल, निर्भव होती सूर स्वर्गी तुझ्या बलाने, तू जिंकशी रिपुदळा करुण अर्ध प्राणे, लावण्य सुंदरी जिला रिपू कापतात हे, गे थोर कोण तुझोनी जगात आहे, युधात निष्ठुर कृपा हृदयात भारी, ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी, सहारळी अरिदळे त्रैलोक शांते, दैत्यास स्वर्गपदे देशी विचारवंते, आमा दिलेत अभय त्वा चिरंजीव केले, माते तुला नमन टेवुनी पाळी भाळे, शूळाने रक्ष हे देवी खड्गाने रक्ष अंबिके, रक्ष धनुष्य टंकारे घंटाध्वनी करुणिया, पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके आमा, त्रिशूल घेऊनी हाती रक्षी उत्तरेश्वरी, भयकारी मनोहारी त्रिलोकी तुझी जी रूपे, आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्या गुणे, खडग शूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझा, ते सर्व घेऊन आम्हा संरक्षावे तुवा सदा, ऋषिर्वाच्च जगन्माता महादुर्गा स्तविली यशी या परी, दिव्य पुष्पगंध मला देवी पूजती देवता, दिव्य धूप भक्तिभावे सुगंध अर्चिते तिला, प्रणाम करतो देव प्रसन्न, देवी बोलत देवी वाच्च, तुमच्या मनी जे इच्छा मागा वर तो मला, देव वाच्च भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे, महिषासुर तो वैरी ठार केला तू वारणी, तरी द्यावे आम्हाला काही इच्छिशी तू महेश्वरी, आठवीताच भेटावे सौख्य हो नामधारका, संकट निस्तरावे गे गाती जे स्तोत्र त्याची ये, वैभवित समृद्धी संपत्ती स्त्री मिळवतया, आंबे त्वा प्रसन्न वदने प्रसन्न असणे सदा, ऋषिर्वाच्च प्रसन्न केले देवांनी भद्रकाली जगदहिता, तथा सुवर देवनी झाली गुप्त तिथे नृपा, त्रिलोक हित करती जी देवांच्या देही जन्मली, तिच्या प्राचीन व्रतांना बोलिलो मी सवस्तर, पुढे देवता हितांसाठी निशुंभ शुंभ नाशवी, गौरीपासून घे जन्म कथा सुंदर देवीची, यथावत सांगतो ऐका प्रसंग पूर्ण तो आता, सर्व हे लोक रक्षाया प्रगटे ती पुन्हा पुन्हा, हरिम ओम श्री अचित विरचताय प्राकृत भावटिकाय, श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे, चतुर्थोध्याय, श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 5. देवी शिस्तवीची देव सांगते चंडमुंड ते, शुंभपाठ विदुताशी निराश दूत येतसे, विनियोग ओम अस्य श्री उत्तर चरित्रसे, रुद्र ऋषीशी महासरस्वती देवता, अनुष्टुप छंद भीमा शक्ती भ्रामरी बीजम, सूर्यास्तत्वम सामवेद स्वरूपम,
श्री महासरस्वती प्रीत्यर्थ उत्तर चरित्र पाठे विनियोग ध्यान ओम घंटा शूल हलानी शंख मुसला चक्र धनुसायका हस्ताब्दी धरणी शरद जशी जशी कांती मनोहारिका गौरी देह समुद्र वाटती जगता आधारभूता महा भावे नित्य सरस्वती भजदिनी शुंभादी गेले स्वाहा ओम क्लीं ऋषिर्वाच पूर्वी शुंभ निशुंभाने हरविले शचीपती त्रैलोक्य यज्ञ भागाशी त्याचे पासून घेतले सूर्य चंद्र वायू अग्नि कुबेर वरुण यम याचे पद तया हाती अधिकारहीन देवता स्वर्गातून देवतांशी बाहेर दैत्य काढती अपराजिता देवी देवास्मरण जाहले आपत्तिकाली स्मरता मज निशित धावणे देवासी असा आंबेचा आशीर्वाद पुरातन अपमान महादुखी स्मरती देवांबिका आठवणी वरा लागी संकटी सोडविन मी देवता चिंतून ऐशी हिमालय गिरीवरी भगवती विष्णू मायास्तविती मन लावणी देवा उवाच नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन नमो प्रकृती कल्याणी नियमे वंदित तुला नित्यवंदन रुद्रेशी गौरी धात्री नमो नम ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्य रूपा नमो सदा शरणागत कल्याणी सिद्धी रूपा नमो नमः दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमः दुर्गा तू दुर्गम पारा तू सार सर्वकारिणी ख्याती आणिक तू कृष्णा धूम्रेशी नित्यवंदन अति सौम्य अति रौद्र वारंवार प्रणामः नमो हे जगद धाराकृती देवी नमो नमः जी देवी सगळा माझी विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा ठाई चेतना म्हणवितसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळामध्ये बुद्धी रूपे असेस्त नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूपे असेस्त नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा माझी शुद्धा रूपे असेस्त नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये छाया रूपे असेस्त नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी शक्ती रूपे असेस्त नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई तृष्णा रूपे असेस्त नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये क्षमा रूपे असेस्त नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी जाती रूपे असेस्त नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई लज्ज रूपे असेस्त नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये शांती रूपे असेस्त नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी श्रद्धा रूपे असेस्त नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई क्रांती रूपे असेस्त नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये लक्ष्मी रूपे असेस्त नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी वृत्ती रूपे असेस्त नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई स्मृती रूपे असेस्त नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये दया रूपे असेस्त नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी दृष्टी रूपे असेस्त नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये माता रूपे असेस्त नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये भ्रांती रूपे असेस्त नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियाची अधिष्ठात्री सर्व प्राण्यांत व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूप अपेज जी सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः अभिष्ट लाभे स्तविती जिला सूर जी येसी सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबा ईश्वरी नसो आम्हाला विपदा कदापि उदंड देते ग्रासिता आमासुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला जनी आमान राहो विपदा कदा कुणी ऋषिर्वाच देवता सवित होते जाननी स्नान इच्छुनी त्या स्थळी पार्वती देवी आली राजत दक्षिणी विचारिता ती देवांशी देवी भ्रुकुटी सुंदरा उद्भवली तिच्या देही शिवा बोले तिथे तिला स्तोत्र माझ्याचे हे गाती शुंभाने तुच्छ लेखिले पराभूत निशुंभाचे एकत्र देव सर्व हे पार्वतीपासून तेथे अंबिकोद्भव झाला कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी कौशिकी जन्मता तेथे पार्वती काळी झाली हिमाचलावरी ख्याती पावली कालिका बहु शुंभ निशुंभा दैत्यांचे सेवक चंडमुंड ते पाहती अंबिकेचे या लावण्य देह यष्टीशी सावनी सांगती शुंभालेख लावण्य सुंदरी हिमाचली वसे राजा सर्वत्र कांतिमानजी नसेल पाहिली कोण कुटील शोध गे असुरेश्वर तू शूर तूच ती भोग कामिनी श्रीरत्न दिव्य अंगाची दीप्ती सर्वत्र भाकली हिमाचलावरी अजूनी पहा जाऊनी तू स्वयं मणी हत्ती आणि घोडे त्रिलोकी रत्नमालिका ते सर्व तुझ्या सदनी सुदैव शोभती प्रभो पारिजात तरुश्रेष्ठ अश्व उच्च शवातुवा ऐरावत गजरत्न इंद्रापासून घेतले हंस संयुक्त हे शोभे विमान अंगणी तुझ्या विद्यात्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या कुबेराचा निधी तो महापद्म हिरावला किंजल क्लिनी युगमाला सागर आणि तुला दिली कांचन स्त्रावी जे छत्र होते वर्णाची या घरी प्रजापतीची या पाशे ते आता जवळी तुझ्या उत्क्रांतीदा मृत्यू शक्ती सागरातील रत्न जे वरुण पाशे तो आज निशुंभा जवळी असे अग्नी निशुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित अर्पिले सुद ते तेशा सर्व रत्न तुझ्या घरी श्रीरत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये नोपा कल्याणमाई ती देवी नोहे प्राप्त तुला कशी ऋषिर्वाच
ऐकुनी चंडमुंडाचे पाठवी देवीच्याकडे. सूर्य व महादैत्यांशी शुंभ सांगे तया दूता. आज्ञेने माझी जावे बोलावे देवीशी असे. उपाययोजनी ऐसा आणावे सत्वरी तिला. तो दूत तिथं गेला रम्य पर्वत ज्या स्थळी. मधुर कोमलवाणी बोलला देवीशी असा. दूत वाच देवी देतेश्वर शुंभ त्रिलोकी परमेश्वर. दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या. अव्याहत सर्वत्र आज्ञा मानिती देवता. ऐशात त्या देते श्रेष्ठाने दिला संदेश ऐकतो. मम त्रिलोकी अखिल दशवर्ती मज देवता. यज्ञ बागाई मी सर्वा भिन्न भिन्न समर्पितो. त्रैलोकी रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वची. ऐरावत जिंकेला मी इंद्र वाहन जो असे. उच्च हे श्रवा अश्वरत्न आला सागर मंथनी. देवता मज वंदनी नम्रत्वे अर्पिते मला. देव गंधर्व नागांचे जवळी रत्न थोर जे. ते सर्व माझी अपाशी सध्या आहेत सुंदरी. स्त्री रत्न थोर तू विश्वी आम्ही मानितो तुला. रत्न भुक्ते आमापाशी त्वा यावे रत्न मल्लिके. ममानुज महाशूर अथवा मज सेव तू. सुंदर चंचल नेत्री रत्न तू भूमीच्या वरी. परमेश्वर अतुल पावशी मज अनुग्रहे. विवरिणी बुद्धी शिवावी पत्नी तुवा मज. ऋषिर्वाच ऐकोनी दूत वचनात दुर्गा कल्याण सस्मित. गंभीर बोलली जाशी जी धरी त्रैलोक हे. देवीवाच सत्य तो बोलला दूता अल्प मिथ्या नसे इथे. परिमत परिज्ञा ऐशी निश्चय पहिलाच हा. करू मी मिथ्य तो कसा ऐकावा मम निश्चय. मज जिंकेल संग्रामी मम गर्वास नाशिकी. माझ्या सम असे शूर होईल पती तो मज. शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकुणी त्वरे. वरावे मज जा सांग विलंब कायसा इथे. दूतवाच देवी गर्वांध तू होशी मज सांगू नको असे. शुंभ निशुंभा पडती उभा राहील कोण गे. दैवदत्त घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता. एकटी नार तू कोटे युद्धात राशी उभी. देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्धक्षेत्रीचा. दया देत्या सेवे कैशी अबले रण इच्छिशी. शुंभ निशुंभा जवळी मानाने चल तू आता. नातनिके जोडोनी तृणवत नेती तुला. देववाच शुंभ निशुंभ ते शूर परी मी करू ते कसे. निर्धार पहिला माझा विचार वाचूनीच हा. आता तू सांग जाऊनी बोलिलो तुम्ही आदरे. उचित करावे त्यांना होईल मान्य ते जया. ओम श्री अचित विरचताय प्राकृत बाटिकाय. श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे. पंचमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 6. धूम्रलोचन वध. ध्यान. ओम नागाद्विशरी बैसली फणी मणिदीप्त नाळे शोभली. देहकांती अशी दिवाकर जशी नेत्रत्रय रेखिली. माला कुंभ कपाला अंबुज करा चंद्राज डोई दिसे. सर्वज्ञेश्वर भैरवांग कणी अशी पद्मावती द्यातसे. ओम ऋषिर्वाच देवीचे ऐकोनी ऐसे दूत विद्रोह तो करी. दैत्यराजसे विस्तारे कळवी व्रत झाले. ऐकोनी दूत वचना सकृद दैत्यराज तो. धूम्रलोचन दैत्यांच्या सेनापतीशी बोलत. त्वा धूम्रलोचन जावे आणावे उडून तिला. धरुणी केस दुष्टेचे बलात्कार करून या तिच्या संरक्षणासाठी यश गंधर्व हो कोणी अवश्य तत्क्षणी त्यांना वधावे तवा महाशुरा. ऋषिरुवाच आज्ञांकित असा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन. 60 सहस्र दैत्यांची सेना घेऊन चालला. त्याने ती पावली देवी हिमाचल निवासिनी. शुंभ निशुंभाचे पाशी म्हणे गर्जनी चाल तू. नो माणिशी या वचना तरी ओढून केसमी. बलपूर्वक क्रोधाने नेईन बोलला असे. देववाच दैतेश्वर तुझ्या पाठी सेना बल तुझ्या करी. मज ओढून नेताना करीन नारी काय मी. ऋषिर्वाच ऐसे बोलता धावे तो असुर धूम्रलोचन. हुंकार मात्रे आंबेच्या तत्क्षणी भस्म झाला. दैत्यसेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी. बाणशक्ती परशूंचा तोर वर्षाव चालला. देवीचा वाहसिंह आयल हालोनिया. गर्जोनी सैनिका माझी पडला कुदुनी त्वरे. दाडा पंजे तीक्ष्ण मारी पिदारी जबड्यामध्ये. घायल करून टाकी महादैत्यासी सिंह तो. नाकाने फाडले कोणाकोणाचे पोट तो चिरी. सपेटा मारणे कोणा धडाशी करी वेगळा. भुजा मस्तक तो तोडी दैत्याचे पोट फोडणी. केसरी पितसे रक्त आयल हालोनिया. अतिक्रब्ध असा सिंह क्षणार्धी चौताळला. मादी असुर सेना ला देवी प्रिय महाबली. धूम्रलोचन तो मेला सिंहांनी सैन्य मारले. दैत्यराजा महाक्रोध शुंभ संतप्त झाले. कापती ओट दैत्यांची चंडमुंड महाखळ. आज्ञा देते असं तो तेव्हा ऐका दैत्य महाबली. धरुणिके सोडात याना देवी इथे त्वरे. न जुळे तरी ऐका हे शस्त्रास्त्र धावई करा. आसुरी आपली विद्या टाकूनी देवीचे वरी. वधावया जागच्या जागी नको जिवंत ठेवण्या. तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर. ओढुनी तया नाना दुष्ट स्त्री वदता बरी. ओम श्री अचित विरचताय प्राकृत भावटिकाय. श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे. षष्ठोध्याय. शुक्ल देवता चरणार्पणमस्तु. अध्याय 7. चंडमुंड वध. ध्यान. ओम ध्यावी ती रत्नपीठा मधुर. अध्याय 7. चंडमुंड वध. ध्यान. ओम ध्यावी ती रत्नपीठा मधुर. शुकस्वरा ऐकी जी श्यामलांगी. पद्माशी पायी ठेवी श्री शशिकला वाद्य विना सुरंगी. कंठी कल्लार माळा नियमिते विलसे चोळीती. रक्तवस्त्रा मातंगी शंकपाचा मधुर मधु मधा कुंकू भाळी विचित्रा. ओम ऋषिर्वाच आज्ञेने शुंभ दैत्यांच्या चतुरंगणी घेऊनी. चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्रांसह चालले. सिंहाचे वरे देवी मंद हास्य करीत असे. दिसे हिमाचलाची या सुवर्ण शिखरावरी. धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जन.
धरण्याला भवानीशी तत्पर सर्व झाले. अंबिका क्रोधयुक्त ती पाहता दैत्य धावती. काळा रंगमुखी आला क्रोधे संतप्त झाली. ललाटी भ्रुकुटी वक्र त्यात विकराळ आनना. तलवार पाशी घेऊन काली प्रकटिली स्वये. विचित्र खटवांग धरा मुंड माळ गळ्यामध्ये. चित्ता चर्म परिधान शुष्क मांसा भयंकर. अतिविस्तार वदना जीवा तरल भीषण. निवाग्र रक्त नयना नादे घाबरती दिशा. वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्यावर कालिका. भक्षी प्राणास त्यांची या पार्श्वरक्षक मारले. माहुत अंकुशधारी सागंटा गज सैनिका. एक हात धरून या त्यांचा ती प्राणभक्षित. सारथी रथ अश्वादित दैत्य सना मारणती. भयानक काळमुखी कालीचा नाश होत असे. लात गुद्दे कुणा मारी धक्के देके सोडोनी. तळादादी कुणाचा ती धक्का दे वज्र छातीने. असुरांची अस्त्र शस्त्रे तोंडात धरुणी त्वरे. तोडून पुढून टाकीत तात जावी तांबिका. सैनिक दुष्ट दैत्यांचे कालीने सर्व मारले. कित्येक प्राणी घेऊन पळाले भयभीत ते. खटवांग तलवारीने जगताग्ने चावले किती. मृत्यूच्या वदनी गेले दैत्य दुष्ट महाखळ. क्षणात मारली सेना असुरांची महाबली. काली देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक. गुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षाव संगरी. भयानलोचना देवी बाणाने न दिसे कुणा. मेघानी न दिसे सूर्य देवीच्या स्मुख मंडळी. बाणचक्र पडोनिया होता ती लीन तदक्षणी. सक्रोध गर्जना केली कालीने विकुटाद्भुत. विक्राळ वदनी दात भयान दिसती तिचे. तलवार थोर घेऊनी देवी हुंकार देत असे. दरुणी केस चंडाचे पाडी मस्तक भुवरी. मुंड धावून येता देवी तलवार घेऊनी. क्रोधाने मारुनी त्याला संग्रामी नोळवितिसे. महाबली चंड मुंड संग्रामी मरता असे. पळाली व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूनी. दोघांचे मुंड घेऊनी काली गर्जनी थोरती. चंडिकेजवळी गेली विजयन मत बोलत. चंड मुंड पशु घे हे भेट मी दिली जी तुला. शुंभ निशुंभाशी आता वदावे त्वा स्वैरणी. ऋषिर्वाच्य पाहुनी मुंड दोघांचे चंड मुंड विनाश तो. चंडिका देवी काल्यानी कालीशी गोड बोलली. चंड मुंडास मारुनी आली तुझ मज पाशी घे. चामुंडा म्हणून लोकी तुझी सत्कीर्ती होईल. श्री अचित विरचितया प्राकृत भावटिकाय. श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे. सप्तमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 8. रक्तबीजवध. ध्यान. ओम प्रभात सूर्य परिस्नेह नेत्री. धरित पाशंकुश बाण हाती. प्रदीप्त शक्ती आणि मादिकांनी. अशी सदा ध्यात असो भवानी. ओम ऋषिर्वाच्य. चंडमुंड महादैत्य दैत्य सेना महाबली. संग्रामी मिली पाहुणी शुंभ संतापला मनी. असली नसली सैन्य दैत्यांची काढली रणा. आज्ञा देवोनी शुंभ साधी संग्राम सिद्धीस. सेनापती जे 86 उदा युद्ध चला रणी. 84 कंपू नावाचे सैनिक घेऊनी चला. 50 कोटी ते वीरे शत धूम्र कुलोत्तम. सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रणांगणी. कालक दोहद मोरे कालकेय महासुर. युद्धाशी सज्ज होऊनी मम ज्ञेने चला त्वरे. प्रकर शास्त्र तो शुंभ आज्ञा दैत्यांशी देऊनी. सहस्र सैन्य घेऊनी युद्धाशी रणी जात असे. भयंकर दैत्य सेना पाहुणी चंडिका रणी. टंकार नादे भरवी धरणी गगनांतर. देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका. नाद विस्तारला त्यांचा सर्वत्र आणखी बहु. धनुष्य सिंह घंट्याचा नाद गेला दिगंतरा. उलासे मुख कालीचे वेटले विजयास्तव. तुमुल नाद तो ऐसा ऐकुनी दैत्य धावले. चंडिका सिंह कालीशी सक्रोध सर्व घेरती. ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी. ज्या पराक्रमे संपन्न देवांच्या प्रतिमा दुजा. चंडिकेजवळी गेल्या दैत्य संहार इच्छुनी. रूपवेश ज्या देवांचा शक्ती त्याची तशी दिसे. शस्त्रास्त्र घेऊन हाती आला युद्धार्थ देवता. हंस युक्त विमानक्षी अक्षसत्र कमंडलू. आली ती ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्माणी किरणा. माहेश्वरी वृषवेशी त्रिशूलधारिणी. कंकण महानागाचे भाळी चंद्रार्धभूषण. कार्तिकेयाची जी शक्ती मयूर वरवाहिनी. शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली रणा. वैष्णवी गरुडासीन शंख चक्र गदाधर. सारंग धनु हाताशी एका हातात खडगते. श्रीहरी यज्ञ वाराह वाराही शक्ती जेतया. वराह स्वरूपे आली युद्धक्षेत्री उपस्थित. नरसिंहाची नरसिंह परी आली ती केश झाडी क्रोधे तारे ते भडती धरणी. इंद्रशक्ती वज्र हाते ऐरावतावरी दिसे. प्रति इंद्र तिचे रूप सहस्र नेत्र साजरे. देवी शक्ती सवे चंडी पाहुणी रणीशंकर. वदावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडिकीशी देत असे. देवीपासून ते वेळी देवी भीषण चंडिका. झाली प्रकट संग्रामी गर्जे शत शिवातशी. ती अपराजिता देवी जटा धुमिल शंकरा. म्हणे तू दुत्त होऊनी बोध शुंभ निशुंभते. त्या अति गर्वांदाशी तसेच दैत्य सैनिका इच्छिती युद्ध जे त्यांना संदेश सांगणे असा. दैत्यानो जा पाताळी जीवित पाहिजे तरी त्रिलोक्य राज द्या इंद्रा देवांसी यज्ञ भागतो. बला विमान तो बारे तरी संग्राम तो करा. माझ्या शिवा तुम्हाला गी भक्षतील तत्क्षणी. शिवदूत जिचा झाला ऐशी सन्मान जी जगी. शिवदूची जिचे नाव संसारी ख्यात झाले. शिवबोधासी ऐकोनी काते येणी जिते असे. सक्रोध दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले. मत्सर हृदय ज्याच्या ते दैत्य अस्त्र झोकती. षष्टी वृष्टी शक्तिबाणी आदी दिवी लागुनी मारती. टंकारवणी धनुषाशी अस्त्राशी शस्त्र दे.
टंकारवणी धनुष्याशी अस्त्राशी प्रतिशस्त्र दे शस्त्रास्त्र तोडे दैत्यांची देवी भीमपराक्रमा शूल मारुनी ती काली खटवांगाने वधुनी कोणा शत्रूंच्या घेऊन प्राणाविचारी रणभूमीशी ब्रह्माणिक मंडलीचे जल भेकी जिथे कुठे तेथील शत्रू निस्तेज होती हीन पराक्रमा माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारुणी वैष्णवी कार्तिकेयाची जी शक्ती दैत्य संहार साधित इंद्र शक्तीची या वज्रे शतश दैत्य दानव रक्त सांडुनी अंगाचे पडले निश्वाण भूमीशी वाराही दंत दाडांनी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संहारी विच्छिन्न लोळती भूमी नरसिंहाने नखाग्राने फाडी दैत्य महाबली करुणी सिंह नादासी रणी पिरे भयानक शिवदूतीची या नादे भयभीत असुरते शिवदूतीची या नादे भयभीत असुरते शिवदूतीची या हस्ते वध त्यांचा होत तक्षणी मात्र गण महाक्रोधी वदता दैत्य सैनिका पळाली असुर सैन्या भयाने प्राण घेऊनी दैत्याशी पळता पाहे रक्त बीज महाकळ युद्धा लागी तय काळी तया संग्रामी धावला रक्त देहातून त्याच्या सांडता एक थेंबही तद्बत दुसरा दैत्य उद्भवे लढण्यारणी इंद्र शक्ती पुढे आली रक्त बीजास वज्रती मारे लक्ष साधुनी घायल दैत्य झाला थेंब रक्तातून आले ती तुके दैत्य धावले युद्ध खेळावया लागी सर्वांची पूर्ण आर्तता वीर्य बल शौर्ययुक्त रक्तबीजा समानते रक्त थेंबातून तेथे दैत्य उद्भवले रणा मात्र गणा सवे घोर खेळती युद्धशूरते शस्त्रास्त्र भीषण वर्षात चाले संग्राम भुवरी पुन्हा वज्राची या घावे गाया रक्त सांडितो रक्तबीज असंख्यात होती शत सहस्रिक वैष्णवी चक्र सोडून करी घायल दैत्य तो ऐंद्री मारी गदा त्याला शरीरे छिन्न होत असे चक्राचा घाव लागुनी रक्त जे सांडले भूमी सहस्र रक्तबीजांनी जगमंडळ व्यापले शक्ती मारुनी कोमारी वाराही खडग घालुनी माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजा समारित त्या क्रुद्ध महादैत्यानं मात्र शक्तीवरी रणी गदाघातक करून या स्वशौर्य पूर्ण दाविले शक्तिशूलाधिकांनी सांडले रक्तभूमीशी रक्तबीज तयातून उद्भवले शताधिक सर्वत्र विश्वी दिसती रक्तबीज जिथे तिथे भयभीत झाल्या चित्ती तेने संग्राम देवता पाहुणी खिन्न देवांशी खाली चंडीशी म्हणे चामुंडे आपुले मुख पसरावे तू त्वरे माझी या शस्त्रपाताने घायल रक्तबीज हा रक्तबिंदूशी त्या ग्रासावे त्वा महामुखे संहारता रक्त सारे विचरता रणातत्वा क्षीण होणी तो दैत्य नष्ट होणार निश्चित ऐशी युक्तीने पुन्हा रक्त रूपांतर न ये ऐसे बोलून पुन्हा रक्तबीजा समारित शोषले रक्तकालीने क्रुब्ध रक्तबीज जरी गदा चंडीवरी हानी नाश इच्छिते देवीचा थोडीही दुःखी ना झाली गदा सोसुनी चंडिका रक्तबीजाची या देही देवीने घाव घातले सांडले रक्त जे त्यांचे कालिका नष्ट ते करी रक्तापासून जे दैत्य मारी देवी तत्क्षणी वज्र बाण खडग वृष्टी रक्तबीजा समारित चामुंडा रक्त संहारी तेने दैत्य नव्हे पुन्हा येणे विधी शस्त्रासाने रक्तहीन महाकळ पडला निष्पाण पृथ्वीशी न पाळा रक्तबीज तो अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला महादैत्यांची या वधे धैर्य देवांशी झाले मात्र गणा महासौख्य रक्तबीज न राहिला रण मादे अतिहर्षे रणी नाचती देवता ओम श्रिया चितविराजताय प्राकृत भावटिकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे अष्टमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 9 निशुंभवध ध्यान ओम बंधुका कांचतनु रुचि राक्षमाळा शोभे भुजत वरदांकुश पाश भाळा चंद्रार्ध नेत्रतय सुंदर अर्धनारी भावे तिला शरण मिनीत अंधकारी ओम राजोवाच विचित्र कथा हे ऐशी स्वामी सांगितली मज देवीचा महिमा भारी रक्तबीज वधामुळे रक्तबीजरणी मेला आता शुंभ निशुंभ जे कर्तव्य करती कैसे ते व्रत इच्छिते मन ऋषिर्वाच रक्तबीजादी दैत्यासी निष्प्राण पाहता रणी शुंभ निशुंभ क्रोधाने अति संतप्त झाले निशुंभ मत्सरे धावे घेऊन दैत्य सैनिका दैत्यनाशास पाहुनी क्रोध अंतरी दाटला मागे पुढे चहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊनी धावती चावूनी ओटा दैत्य देवीशी मारण्या शुंभ सक्रोध तो धावे हरवी मात्र का गणा मारावया चंडिकेशी संग्रामी झाला उभा मेघा परिबाण वर्षारणी चाले भयंकर शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती त्याचे बाण चंडिकेने तोडले बाण मारुनी घाव केले तया वीरा अंगी आघात झाले तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊनी देवीचा सिंह लक्ष्मी मस्तकी घाव तो करी शूरप्रबाण देवीचा निशुंभाच्या करातील ढाल तलवारीशी तो मोडीत तत्क्षणी लागता तेव्हा सोडितो तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडून खंडली मध्ये द्विभाग होऊनी पडे सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुनी देवीने मारुनी बुक्का शूल मध्येच तोडला चंडीवरी गदा फेकी देवी त्रिशूल मारित मध्येच तोडून टाकी ऐशी चंडी पराक्रमी परशु घेऊन येता देवी बाणास फेकुनी निशुंभाच्या रणी तेव्हा पाडी निष्पाण भूमीशी बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढुनी वदावया अंबिकेशी रणी तो धाव घेत असे अनुपम भुजा आट सायुध बसला रथी झाकले नव शुंभाने शोभा अद्भुत ती दिसे तो येता शंख देवीचे वाजविला अतिबळे मृत्यूंचा उडूने केला शब्द दुस्सह संगरी घंटा ती वाजविली भारी दैत्य चित्ती थरारले
दिशादाही भरोणी या ध्वनी गेला नभावरी. तेव्हा गर्जते सिंह गज चित्कार थांबले. गर्जनेने मृगेंद्राच्या गुंजित झाले जग. कालीने उचलून हात भुवरी मारले. तयाचा शब्द ओढून पहिले शब्द थौपती. शिवदूती अट्टहास करीती दैत्य तेरणी. होती भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला. देवी म्हणे अरे दुष्ट आता येथे उभा रहा. त्याने धैर्य देवतांशी जय हो गर्जती मुखे. शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडकती जिच्या. देवी मारुनी बोथाटी शक्ती केली पराजित. शुंभ तेव्हा सिंहनादे गंजवीत रोयलोक हे. ध्वनी ते पडले मागे होते जे पहिले रणी. शुंभ बाण सोडावे तोडावे तेच देवीने. मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरावी. शुला मारिता शुंभ आली मूर्छा पडे भूमी. दुर्गम हरिणी देवी क्रोधे सोडीन ती शरी. चक्र बाण तयाचे ते तोडी क्षण न लागता. दुर्गम हरिणी देवी क्रोधे सोडून ती शर. चक्र बाण तयाचे ते तोडी क्षण न लागता. निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरून या. बदावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला. गदा तोडली देवीने मारुनी तलवारती. दैत्याने शूल हाताशी घेतला मारणा तिला. चंडिका पाहुणी ऐसे शूल फेकी तयावरी. छाती फोडून या त्याची शूल तो राहिला उभा. दुसरा उद्भवे दैत्य निशुंभाच्या तनुतुनी. देवीशी मने त्वेषाने रहा उभी. देवीने खडग फेकून त्याचे मस्तक तोडले. हासली जोरजोराने दैत्य तो पडला धनी. सिंह कठोर दाडांनी दैत्याचे कंठ फोडित. काली शिवदूती तेव्हा वदती दैत्य मंडळे. कोमारीने कित्येकांशी केले निष्प्राण संगरी. ब्रह्माणीच्या मंत्र निरे निस्तेज झाले किती. त्रिशूले माहेश्वरीच्या छिन्न कित्येक झाले. बाराही ती सुळे मारी तेने मेले किती खळ. वैष्णवी चक्र सोडून किती दैत्यांशी छेदित. ऐंद्रिती वज्र मारुनी असंख्य वधी दुर्जन. दैत्य मेलत ते काही पळाले त्यातून किते. काली शिवदूती सिंह यांनी संहार मांडला. श्री अच्युतवीराच्या ताय प्राकृत भावात टीकाय. श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरी देवी महात्मे नवमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 10. ध्यान. जी तप्त हेमवंत पावक चंद्र सूर्य. नेत्राधन शरयुतांकुश पाशशूल. बाहू सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा. कामेश्वर हृदय ध्यात दूर्त दुलेखा. ओम ऋषिर्वाच. निशुंभ प्रिय बंधुशी दैत्य सेने सवे मृत. पाहुणी शुंभ सकुलदे बोलतो अंबिके प्रती. करवांद होशिका दुर्गे मान्यता व्यर्थ हे तुझी. सहाय्य तुझं सर्वांचे तेने विजय हो तुझा. देवी वाच्य. दुष्ट आणे नसे कोणी मी एकटी जगी. माझ्या विभूती या साऱ्या मुद्रूपी मिळती पहा. ऋषिर्वाच्य. ब्रह्माणी आदी ज्या देवी अंबिकेच्या देही लोपल्या. अंबिका एक संग्रामी पायी शुंभ महाबली. देवी वाच्य. माझ्या विभूती ज्या होत्या मुद्रूपी लीन होनी. एकटी राणी मी येथे स्थिर व्हावे तू अशुरा. ऋषिवाच्य. पाहती दानव देव संग्राम शुंभ अंबिका. भयंकर खेळती युद्धवीरत्व कोण वर्णिल. शस्त्रास्त्र बाणवर्षाने लढती ते परस्पर. भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी या जना. दिव्यास्त्र अंबिका तोडी शतसंख्ययुतावरी. शुंभ निवारक अस्त्र विच्छिन्न करी सत्वर. दिव्यास्त्र शुंभ जे टाकी दिवी हुंकार गर्जनी. तोडी तेव्हाच अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी. असुर तो टाकी बाणा शस्त्रास्त्रे देवी झाकली. सक्रोध बाण मारुनी देवी तोडी धनुष्याची. शक्ती सोडी महादेते येता ती अंबिकेवरी. देवीने चक्र मारुनी शक्तीमध्येच तोडली. शशी दीप्त अशी ढाल घे तलवारती. चौताळून या क्रोधे धावला देवीचे वरी. चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्या क्षणी. सूर्यवत तलवार ढाल मोडून टाकली. घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला. मुदगुल घेऊन हाती दैत्य देवीस लक्षित. देवीने तीक्ष्ण बाणाने मुदगुल तोडतात वरे. बुका मरावया लागी मोठ बांधी महाखळ. देवीशी मारता बुका चपाटा दे सुरेश्वरी. छातीत तया दैत्यांच्या थोर आघात झाला. शुंभ एका चपेट्याने पडला धनी मूर्छित. पूर्ववत पुन्हा झाला संग्राम माशी उभा तिथे. पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली. नभात लढती दोघे शुंभ देवी महाबली. बरेच युद्ध पाहता नेत्र सिद्ध आणि मुनिजन. आश्चर्य करती चित्ती आकाशी शस्त्र दाटती. बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती. उजळून या शुंभाशी पाडी भुवरी देवी ती. तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊनी. मारावया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत. तेथे राजे शुंभ आला पाहुणी आपल्याकडे. त्रिशूल फेकून देवी पाडे त्याला धरेवरी. समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित तेदवा. उडाला प्राण दैत्यांचा देवीशी जय लाभला. प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकित तक्षणी. दुरात्मा शुंभ तो मेला नभ सुस्वच्छ झाले. उल्कापात होते ते थांबले मेघ कुशल. नद्यांचे निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती. शुंभ मेला परी सुनी देव हर्षितांतरी. गंधर्व गाती गीतांशी वाजती वाद्य मोहक. अप्सरा गण तालाशी धरुणी नाचत नभी. वायू सुपावन वाहे सूर्य कर प्रकाशती. प्रज्वल झालाय अग्नी भीषण शब्द थांबले. श्री अच्युतवीराच्या ताया प्राकृत भाव टीकाय. श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरी देवी महात्मे दशमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 11. देवता स्तोत्र करती देवीचे शुंभ मंगल. देवी प्रसन्न चित्ताने बर दे देवता जना. बालर्विवत कांती शशी भाळी सुस्तन त्रैनेत्री. सुहासे वदनावरती वरदा कुशपाश अभय ते हाती. ओम ऋषिर्वाच्य.
देवी वदी शुंभ महासुरेंद्र इंद्रादी वनी करुणी समोरा कात्यायनेशी सूरस्तोत्र गाती त्याचे प्रसन्नान देही कांती देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला आदिश्वरी तू चराचराला आधारभूता जगतासे एक महिषा स्वरूपा स्थित तू अशोक शौर्य असे मातव पार नाही पाणी जगात तृप्त तुझे होई तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मुलाग्र विश्वाप्रमा तू माया मोहित त्वाया जगतास केले मोक्षा तुवा लोक किती कनेले विद्या समस्त तूच देवी एकच दिया तुझे रूप जगी अनेक तू एक व्याप्ती सगळ्या जगाला वाणी पराशब्दन तुझ्या स्तवाला सर्व भूतस्थिता देवी स्वर्ग मुक्त प्रदायनी स्तवाया योग्य हे स्तोत्र उक्ती अन्य न याहुनी सर्वाच्या बुद्धिरूपाने हृदय तू अधिष्ठित स्वर्गपवर्ग दे देवी नारायणी नमस्तुते कला काष्टदी रूपाने परिणाम प्रदायनी विश्वनाशोत्तर शक्ते नारायणी नमस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सृष्टी स्थिती विनाशाये शक्ती भूते सनातनी गुणाश्रये गुणमये नारायणी नमस्तुते शरणागत दिनार्थ परित्राणपरायणे सर्वस्यात्री हरे देवी नारायणी नमस्तुते हंसयुक्त विमानस्ते ब्रह्माणी रूपधारिणी कौशांबाक्षरिके देवी नारायणी नमस्तुते त्रिशूलचंदा ही धरे महावृषवाहिनी माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमस्तुते मयूर कुकुटव्रते महाशक्ती धरे नगे कौमारी रूप संस्थाने नारायणी नमस्तुते शंखचक्र गदा शारंग ग्रहित परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमस्तुते हाती उग्र महाचक्र दाडेवरी वसुंधरा वराह रूपिणी शिवे नारायणी नमस्तुते नरसिंह रूपिणी उग्र दैत्य नाशार्थ उद्यमी त्रिलोकेत्राण सहिते नारायणी नमस्तुते किरीटिनी महावज्रे सहस्र नयनोज्वले व्रत प्राण हरे इंद्री नारायणी नमस्तुते शिवदूती स्वरूपे नरत दैत्य महाबले घोर रूपे महारावे नारायणी नमस्तुते द्रष्ट कराल वदने शिरोमाला विभूषणे चामुंडे मुंडमथने नारायणी नमस्तुते लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी स्वदे ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायणी नमस्तुते मेदे सरस्वती वरे भूते वाभ्रवी तामसी पावावे नियते ईशे नारायणी नमस्तुते सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते भयात रक्षी हे दे देवी दुर्गे देवी नमस्तुते सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते भयात रक्षी हे देवी दुर्गे देवी नमस्तुते ऐसे हे वदन सौम्य लोचन त्रयभूषित सर्व भयातिनी रक्षो कात्यायनी नमस्तुते ज्वाला कराला अत्युग्र सर्व संहारकारी जो त्रिशूल भद्रकालीचा हरो भय नमस्तुते नाशवितीचे दैत्यांचे आपल्या ध्वनीच्या स्वरे पाप नाश होती घंटा रक्षो माता जशी सुता सुशोभित खडगाती दैत्यांचे रक्तमांसजा चंडिके शुभतेने हो प्रणाम तुझा मुचा आरोग्य लाभे तू तुष्ट होता इच्छा पूर्ण तुरुष्ट होता व दाक्षितांचे बळ पीडितांना येणे विदित्वा रणंगन केला हा दैत्य सिंधू क्षणी आटविला रूपाधरुणी बोधात्ममूर्ती केली लीला त्वा करी कोण व्यक्ती विद्यते शास्त्रात विवेक गंता वेदादी वाक्यात तुझी संता ममत्व गर्दित महांधकारी तू चाळविषी भ्रमे दृष्टी सारी जेते अति उग्र विषारे नाग जेते रिपू डाकू महाकजाग दानवी सिंधू सोबतीशी तू रक्षिशी या सकळा जनाशी विश्वेश्वरी बाळशी तुझं विश्वात्मिके दर्शी तुझं विश्वेशवंद्या तुझं नम्र होती ते धैर्य विश्वी सगळा आस देती आवे प्रसन्न परिपालिनी शत्रुहंते रक्षी सदा रिपू भयात आम्हा समर्थे पापास नाश करुणी सुखवी जगाला उत्पात पाक शमी जनापदाला पावा आम्हा विनम्राना देवी विश्वार्थी हरणी त्रैलोक्य पूजनीय तू सर्वांशी वरदान दे देवी वाच वर मागा देवता न इच्छा जे तुमचे मणी सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्य तो देवता वाच सुरेश्वरी त्रिलोकांच्या सर्व बाधा करी दूर आमुचे वैरी जे कोणी नाश त्यांचा करी सदा देवी वाच वैवस्वत मनवंतरी 28 युगामध्ये शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्यभीषण नंद गोपग्रही तेव्हा यशदा गर्भी जन्मोनी विंध्याचलात राहुनी वदीन दैत्यमी तिथे रुद्रावतार घेऊनी पुन्हा पडे भूमीवरी वैप्रचित नावाचे दानव मज मारणे वदता या दैत्यांशा क्रोधावशमुखामध्ये डाळिंब पुष्पवत ते माझ्या होतील दंतिका तेव्हा ते देवता स्वर्गीय ते लोकात मानव रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा शतवर्षे अनावृष्टी जेव्हा होईल भूमीशी मज होणे अयुनी जस्तविती मुनी ते मज पाहिन शतनेत्राणी मुनी जनामी ते क्षणी कीर्तने गातील तेने शताक्षी म्हणून मला तत्काळी जे मम देवी शाखा उत्पन्न होतील अवृष्टी तोरी लोका देतील प्राणदान ते शाकांबरी नाम माझे तेव्हा होईल भुवरी त्या अवतारी मी नामे वरीन दैत्य दुर्गा देवी महाख्यात त्यांनी पाविन नाम मी भीमरूपी हिम प्रांती मज येणे असे पुन्हा रक्षावया मुनी वृंदावदीन राक्षसास मी भक्तीने नम्र होऊन स्तवितील मुनी मज भीमादेवी नाम जेव्हा माझे होईल भुवरी अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोका त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी शटप्रद भ्रंग होणी ताहा महादैत्या लागी होईन प्राणहंती मी भ्रामरे नाम घेऊन स्तोत्र गातील ते जण पुढे दानव ज्यावेळी पाप देतील या जगा अवतरीन तेव्हा मी करीन नाश शत्रूंचा
ओम श्री अच्युतवीराचताय प्राकृत भट्टिकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरी देवी महात्म्य एकादश अध्याय श्री कुलदेवताचरणार्पणमस्तु। अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्य ध्यान कांती बीज जसे मृगेंद्र वहना भासे अतिभीषण कन्या खडग धरुणी ढाल करती भावेजीचे सेवन हाती चक्र गदा धनुषर असी पाशादिकी तर्जनी दुर्गा अग्नित्मयात्मिका शशीधर नेत्रतया ध्यातमी। ओम देवी उवाच प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील निचे सकळ बाधनाशुनी राहितो सुखी मधुकैटभ संहार महिषासुरघात जो शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील जे अष्टमी चतुर्दशी नवमीशी मनातुनी भक्तीने एकती माझे महात्म्य अति उत्तम तयाशी पाप स्पर्श ना आपत्ती राहे ना कुणी दारिद्र्य पिढीना त्यांना न होती दूर प्रेमळ शत्रूचे भय न राहे भय राजा न डाकूचे अस्त्राग्नी जलराशीचे भय किंचित राहीना म्हणून महात्म्य वाचे वाचावे चित्त देऊनी ऐकता भक्तीने याला हितकारक हे जना त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा मंदिर सविध नित्य माझे महात्म्य ज्या स्थळी सन्निधान जिथे माझे तेथे नच जाई मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे महात्म्य पाठ जे माझे ऐकता वाचता बरे विधी जाणून न जाणो तो करो भाविक मोत पूजा बलिपूजा होम आदी सहर्ष सेवेन मला शरदकाली महापूजा वार्षिकी करतात जे तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक ऐकती नाशती आपदा साऱ्या धनधान्य मिळे सुत संदेह काही नाही यात प्रत्यक्ष फळ हे असे महात्म्य ऐकता माझ्या कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाचे ऐकता भय जातसे श्रोत्यांचा शत्रूचा नाश कल्याण पावतील ते राही वंश भक्तांचा आनंद रूप सर्वदा शांतिकर्मात सर्वत्र तसे दुःस्वप्न दर्शनी ग्रहाणे ग्रासता कोणा महात्म्य ऐकणे बरे भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता दुःस्वप्न तेही सुस्वप्न होत असे पाठ हा असा बालग्रहाणे आक्रांत बालिका शांतिकारणे पडता फूट मित्रांशी मित्रता जुळविल हे दुराचारी यांचा नाश करी महात्म्य श्रेष्ठ हे राक्षस भूत पिशाचे पाठ मात्रेचा नाशती माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देत असे पशु पुष्पार्घ धूपादी गंध दीपादी उत्तम विप्राना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी अन्य भोग समर्पणी वर्ष राधन दांत प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे महात्म्य एकता तेची पुण्य आरोग्य देत असे अवतार कथा माझे सर्व भूतात रक्षित युद्ध चरित्र जे माझे नाशवी देत तुर्जना मनुष्य भयवैर्यांचे महात्म्य एकता नसे तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मर्षी कृत त्यापरी तसे ब्रह्मकृत स्तोत्र सर्व सदहितकारक अरण्यक्रांती एकांती बनवा लागता वना निर्जने डाकू शत्रूंच्या हाती सापडता वना सिंह व्याघ्रा गजराणी येता पाडी भयप्रद राजा कब्द वदा धाडी अथवा बंद घालित वादळ उडून नाव बुडता सागरामध्ये महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित आठवी जो कथा माझी वेग्न बाधा नव्हे तया मत प्रवावे सिंहादे डाकू वरांची यामध्ये स्मरता पडती दूर विघ्ने मन महिमा अशी ऋषिर्वाच बोलून हे भगवती चंडिके चंड विक्रमा पाहता सर्व देवांशी तेथे ती गुप्त झाली देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागल्या यज्ञ भागसुरा सर्व प्राप्त होण्यास लागला शुंभ निशुंभ देवीने मारले देते भीषण जगद विध्वंसी ते वदता उग्र अतुल विक्रमी राहिले देते गेले बाताळ भूमीचे वरी राजा भगवंती आंबा असूनी नित्य रूपती जगता रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म देत असे प्रातिता तुष्ट हो निरद्य विज्ञान दान दे भूपाळाती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे प्रलयांती महामारी रूप धारण जी करी समयी साथ होते जे अजन्मा सृष्टी रूपती सनातनी तिचं देवी समयी सर्वांस रक्षित अबुदयाच्या वेळी लक्ष्मी रूपे मिळे जना दारिद्र्य दुर्भागा मागे अभवितीच लागता स्तुती करता पूजनी गंध धूप फुलादिकी देत ती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती श्री अच्युतवीराचताय प्राकृत भट्टिकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरी देवी महात्म्ये द्वादश अध्याय श्री कुलदेवताचरणार्पणमस्तु। अध्याय 13 देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरत वैशाशी ध्यान ओम बाल सूर्यापरी कांती चतुर्भाव त्रिलोचना ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुश वराभय ओम ऋषिर्वाच ऐसे बोलिलो राजा देवी महात्म्य उत्तम प्रभाव ऐसा देवीचा जग धारण ती करी विद्युत्पती तिचे हाती विष्णू माया भगवती तिचेसाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित तया परमेश्वरीशी जावे शरण राजया आराधकाशी ती मोक्ष भोग स्वर्गादी देत असे मार्कंडे उवाच कौष्टुके मुनी मेधाच्या राजा सुरत ऐकुनी तया सुरत सभाग्य ऋषीस करी वंदना ममता राजा च्युतीने होता खिन्न अतिनृप ममता राजा च्युतीने होता खिन्न अतिनृप महामुने तया बुधे राजा वैश्य नदी तटी अंबिका दर्शनासाठी तत्काळ बैसला तपा देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तपसाधनी पूजती षोडश दोघे देवीची मूर्ती मातेची अल्पाहारी प्रथमते पुढे आहार वर्जुनी एकाग्र मन लावणी चिंतन तपी मांडती आपुले रक्त होऊनी स्वप्राण बली वाहत आराधिती नियमाने 3 वर्ष महितपी प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोलली देवी वाच राजा वैश्य जे तुमची अभिलाषा असे म्हणे मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट झाली मार्कंडी वाच दुसऱ्या जन्मी राजशी अखंडरप मागत इह जन्म शत्रुनाशगत राज्य मिळो म्हणे विरक्त वैश्य तो सुज्ञ मवतो अन्मी पन्नस निरासक्त करी ऐशे नम्रत्वे ज्ञान मागत
देववाच्य राजा अल्पदिनी आता राज्य लाभेल ते तुझे शत्रू एक न राहील भोगशी स्थिर संपदा ते मरता तू होशी विवस्वनास बालक सावर्णिक म्हणून नामे ख्यात होशील पृथ्वीशी वैश्ववर्या तुझ्या चित्ती जो वर मज मागणे तो मी तुझ वर देते मोक्षात ज्ञान पावशी मार्कंडे वाच ऐसे वर दिले दोघा अभिलाषित देवीने भक्ती स्तोत्र ते करती ऐकून देवी अंबिका अंतर्ज्ञान तिथे झाली सुरत श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होणी सावर्णी म्हणू होईल ऐसे आशिष देवीने सुरत श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होणी सावर्णी म्हणू होईल क्लीम ओम श्री अच्युतवीराच्या तया प्राकृत भाटिकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरी दिव्य महात्मे त्रयोदशाध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु दिव्यापराध क्षमापण स्तोत्र अपराध सहस्त्र जे होती हातून माझिया मानुनी दास माफी दे मला तू परमेश्वरी आवाहन न जाणे मी न जाणे विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे शतापराधी जरी जो अंबिका नाम घेत असे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ ना शके मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके दयेचे पात्र आवोगे जशी इच्छा तसे करी अज्ञात विस्मृती भ्रांती निर्णाधिकतया गुणे ते करी माफ हो देवी प्रसन्न परमेश्वरी कामेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रहे माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी गुयाहून अति गुहे तू माझा जपय कहा मजा लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु इथे श्री दुर्गा सप्तशती पाठ संपूर्ण।